आज श्रीरामपूर तालुक्याच्या 40 वर्षाचा संघर्ष, श्रीरामपूर तालुक्याच्या सगळ्या शिवप्रेमी आणि सर्व नागरिक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या शहरामध्ये व्हावा यासाठी संघर्ष केला, हा त्यांचा विजयाचा दिवस आहे. मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं भाग्य हे माझ्या नशिबाला मिळालं. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं या करण्याचं आयोजन करण्याचा जो मान मला मिळाला, सगळ्या आमच्या श्रीरामपूरवासियांना मिळाला. आणि अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज महाराजांचा पुतळा अनावरण करत असताना जो आनंद मला मिळतोय, ज्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलं अशा पद्धतीचं अनावरण कुठंही महाराष्ट्रामध्ये झालेलं नसेल. अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं आणि मला विश्वास आहे की मुद्दे जे 40 वर्ष प्रलंबित राहतात ते लवकर संपले पाहिजेत. ज्या महामानवानी महापुरुषांमुळे आम्ही अस्तित्वात आहोत यांना जर आपण जागा द्यायला याला विलंब लावत असू तर ते योग्य नाही. आणि हा निर्णय हा प्रण महायुती सरकारने उचलला. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा सगळा प्रकल्प मार्गी लावला आणि आज महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय देखील एवढे आंदोलन झाले पण मूळ विषय कोणाला कधी कळालाच नाही. तो विषय डिफॉरेस्टेशनचा होता, फॉरेस्ट लँड कुठली नाही हा होता. माननीय पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर आशा साहेबांनी सकारात्मक मार्ग काढत 2 गुंठे जागा डिफॉरेस्टेशन झालेली आहे असा रेकॉर्ड त्या ठिकाणी तपासला. ती डिफॉरेस्टेड लँड सिद्ध केली आणि म्हणून 1.5 कोटी रुपये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी देखील वर्ग केलेला आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक देखील पूर्ण झालेलं राहणार. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की खोटे आश्वासनं देऊन वर्षानुवर्ष विषय प्रलंबित ठेवणारे आम्ही नाहीत. महायुती सरकार हे जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असंच काम करते आणि आम्ही देखील महायुतीचे एक घटक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून तेच जबाबदारी पार करण्याचा प्रयत्न करत आहोत. श्रीरामपूर तालुका भगवमय झाला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असतील, नगरपालिकेच्या भगवा फडकेल परत. हे पहा, मी कुठलाही कार्यक्रम राजकीय उद्देशाने घेत नाही. शिवपुराण कथा झाली, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण झालं. माझ्या मते 2 दिवसानंतर शिर्डी इथे या अहिल्यानगरची सर्वात मोठी शिवसृष्टीचं भूमिपूजन आम्ही करत आहोत. तर महाराज आमचे दैवत आहेत आणि म्हणून महाराजांसाठी आमच्याकडून फुलाची पाकळी म्हणून जे काय करता येईल, त्यांचे विचार नेण्यामध्ये, त्यांचे विचार पुढे घेण्यामध्ये जे आमच्या परीने योगदान देता येईल ते आम्ही एक शिवप्रेमी म्हणून करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.